अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक प्रकारे इराणला धमकी दिलेली आहे का आम्हाला माहिती आहे तुमचे नेते कुठे पण आम्ही युद्ध किंवा हमला करणार नाही, पण कुठेतरी एक प्रकारे धमकी दिली आणि इराणनेही त्यातला अमेरिकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी तयारी केली। हे जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये आता एक निर्णायक फेज आलेला आहे। ह्या निर्णायक फेजचं कारण काय याची कल्पना कोणालाच नाही आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे G7ची कॉन्फरन्स अर्धवट सोडून मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये परत आलेत आणि तिथे त्यांनी आपल्या वॉर रूमची तयारी सुरू केलेली आहे। आता याचा अर्थ असा की अमेरिका बहुतेक या युद्धामध्ये उतरणार आहे किंवा इस्रायलला ओपनली मदत करणार आहे। एक बातमी अशी आलेली आहे की अमेरिकेचे 3 विमानवाहू जहाजं ही गल्फमध्ये आलेली आहेत आणि इराणच्या खाडीच्या दोन्ही बाजूला ती तैनात झालेली आहेत। याचा अर्थ असा की जर इराणने जास्त धोकादायक कृत्य सुरू केली तर अमेरिका त्याचा पूर्णपणे जवाब दिला आहे। अमेरिकेनं जी धमकी दिली आहे त्याला इराण सुद्धा एक प्रकारे तयारी करते, महाप्लॅन त्यांचा तयार आहे असं म्हटलं जात नाही, म्हणजे जे इराणचे जे राष्ट्राध्यक्ष त्यांचं स्टेटमेंट इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अली खोमेनींनी सांगितलेलं आहे की हे युद्ध आता धर्मयुद्ध झालेलं आहे। याचं कारण असं की आता ते सगळ्या मुसलमानांना एकत्र करू इच्छितात आहेत। आतापर्यंत इराण आणि इस्रायल हे दोघं जण लढत होते, कुठल्याही अरब देशाने त्यांना मदत केलेली नाही आहे। उलटपक्षी जॉर्डन आणि सिरिया आणि लेबनान यांच्यामधनं इस्रायली जहाजं म्हणजे विमानं जी आहेत ती तेहरानवर आलेली होती हल्ला करण्याकरता। तिथल्या लोकांनीच मोसादला साथ दिलेली आहे, इराणमधल्या लोकांनी तिथे आपले अड्डे बनवायकरता आणि तिथनं ड्रोन लॉन्च करायला। आता संपूर्ण मुसलमान लोकांना एकत्र करण्याचं काम अली खोमेनींनी केलेलं आहे की त्यांनी एक हे मुसलमानांचं धर्मयुद्ध काफिरांच्या अगेन्स्ट करायचं अशा प्रकारे एक त्यांनी सध्या आवाहन केलेलं आहे। कुठेतरी तेहरान खाली करा अशा पद्धतीचंही अमेरिकेनं म्हटलेलं आहे आणि हे म्हणजे मोठे नेते कुठं लपले असंही अमेरिकेनं म्हटलं आहे। तर या सगळ्या युद्धाचं किंवा अमेरिकेच्या भूमिकेचं काय होईल, म्हणजे एक तर मोठं युद्ध पेटेल की काय? नाही, अमेरिकेने सांगितलेलं आहे की खोमेनी सध्या आपल्या पूर्ण त्यांनी सगळी पॉवर जी आहे ती इराणच्या मिलिटरी काउन्सिलला दिलेली आहे। खरं म्हणजे अली खोमेनी जो आहे तो स्वतः इराणच्या पूर्ण संरक्षण दलाचा सर्वेसर्वा आहे, पण त्यांनी ते सर्व अधिकार आता इराणच्या मिलिटरी काउन्सिलला दिलेले आहेत आणि आपले अर्धे जी पॉवर्स आहेत अर्ध्याच्यावर पॉवर्स त्यांनी आपल्या मुलाला मुर्तजाला दिलेली आहे। आता याचा अर्थ असा की अली खोमेनी आपल्या कुटुंबियांसकट किंवा एकटा वेगळा कुठल्या तरी अज्ञात बंकरमध्ये जाऊन लपलेला आहे आणि अमेरिकेने हे सांगितलं आहे की आम्हाला माहिती आहे अली खोमेनी कुठे आहे। इस्रायलने आम्हाला विचारलं होतं, सांगितलं होतं की आम्हाला अली खोमेनीला मारायचं आहे, पण आम्ही त्यांना सांगितलं की सध्या मारू नका, पण जर वेळ आली तर आम्ही मारायला कमी करणार नाही। इकडे अली खोमेनींनी 4 गोष्टी सांगितल्या मुसलमानांना एकत्र करण्याकरता, त्याच्यामध्ये त्यांनी 4 मोठ्या शब्दांचा उपयोग केलेला आहे। ही शब्द सगळे कुराणामधनं आलेली आहेत जुन्या काळच्या। त्याच्यामध्ये पहिला आहे हैदर, दुसरा आहे अली, तिसरा आहे जुल्फिकार आणि चौथा आहे खैबर। तर हैदर म्हणजे प्रॉफेट मुहम्मदचा जो नातू होता त्याला हैदर असं म्हणतात। तो तिसरा खलिफा होता मुसलमानांचा आणि त्याच्या नावाने सगळीकडे सत्ता चालत असे त्या काळामध्ये आणि त्यांनी यहुदी लोकांच्या बरोबर लढाई करून त्यांना पूर्णपणे पराभव केला होता त्यांचा। त्यामुळे हैदर हा एक फार मोठा योद्धा म्हणून मानला जातो। अली म्हणजे शेर, तर शेर म्हणजे काय की सिंह, तर सिंहासारखा निराळ्या छातीचा आणि क्रूर आणि चपळ असा माणूस म्हणून हैदर। आणि तिसरं म्हणजे जुल्फिकार म्हणजे जी हैदरची तलवार होती ती दुधारी तलवार होती, मोठी तलवार होती। त्या तलवारीने त्यांनी अनेक यहुदी लोकांचा म्हणजे ज्यू लोकांचा कत्ल केला होता, हत्या केली होती।
आणि खैबर म्हणजे खैबर खिंडीमध्ये ती झालेली होती म्हणून ते खैबरचं नाव. खैबरची लढाई ही मुसलमानांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी लढाई आहे. तर त्यांनी हा एक जुना इतिहास सांगून किंवा इतिहासाचा दाखला देऊन सगळ्या मुसलमानांना एकत्र आणलेला आहे की अली खोमेनी हा हैदर अली आहे, म्हणजे सगळ्यात मोठा योद्धा आहे. इराणी लोक सगळ्यात मोठे योद्धे आहेत आणि त्या लोकांनी यहुदी म्हणजे ज्यू म्हणजे इस्रायल आणि काफिर म्हणजे ख्रिश्चन म्हणजे अमेरिका आणि इतर लोक यांच्या अगेन्स्ट येऊन लढाई करायला पाहिजे, हा त्याचा अर्थ होतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.